तर मित्रांनो, श्रावण सोमवार निमित्त आम्ही सकाळी सकाळी उठून आज आम्ही मंदिरात गेलो, शेतातल्या मंदिरामध्ये. तिथे पूजा आम्ही संपन्न केली. संपन्न झाल्याबरोबर आम्ही शेतात गेलो. शेतात ते आमचे पाळीव कुत्रे आमच्या मागे लागले होते, योगेश मामाच्या. नंतर लगेच त्यांनी काय केलं, थोडी मजा घेऊन त्या म्हशीवर कुत्र्याचा किती जीव आहे हा तपासण्यासाठी आमच्या मित्रांनी म्हणजे मामाना थोडं प्रँक करायचं ठरवलं. ते मला गुंतवायचा प्रयत्न करत होते. त्यात रोहितनं त्या म्हशीला थोडं चापट वगैरे मारली. त्यात तो कुत्रा लगेच रिॲक्ट करू लागला आणि त्याच्यावर भुंकून द्यायला लागला. ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. त्यात रोहित योगेशला मारत असल्यामुळे योगेशचा कुत्रा रोहितचा कुत्रा योगेशच्या कुत्र्याला अडवत होता. हे मालकावर कुत्र्या लगेच आम्ही गाईला वासरू पाजलं आणि दूध काढायला लागलो. त्यात दूध थोडंच निघणार होतं, कारण की गाय म्हातारी होती आणि आडली होती. पण फक्त ते मांजरीच्या पिल्ल्यामुळं आपण दूध काढतोय फक्त. त्यात मांजरच पिल्लू भलं इकडून तिकडं असं चक्र मारायचं. त्यात वासरू ओनाडा लागलं. तुमचे जनावर असे जो कॅमेरा असला छोटं वासरू ओनाडा लागलं, हे बघू शकता तुम्ही. लगेच रोहितने काय केलं, आमच्या म्हणजे झालं का हां, आता मामा इम्प्रेस होईल. हां थोडं दूध असलं तरी रोहित दूध टाकलं मांजराच्या पहिल्या. त्यातले 4-5 शॉट घ्यायचे होते. आज तो शेतकऱ्याचा जनावराला प्रेम. थोडा मजा घेतली, म्हशीला चारा टाकला. अंबऋषी संस्थान तिथं गेल्यावर काय थोडी सकाळी सकाळी गेल्यामुळं गर्दी काही नव्हती. गाडी पार्किंगला लावली आणि लगेच आम्ही निघालो. मित्रांनो, काही चुकी झाली असली तरी माफ करा. पहिलाच ब्लॉग आहे आमचा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे थोडं प्रसाद वगैरे मग लगेच निघलो. त्यात ते योगेशला त्याच्या जेबचा फोन आल्यामुळे आम्ही काही थोडं इग्नोर केलं आहे कॅमेरा वगैरे, आणि त्यात हे थोडं अँगल बरोबर नाही आले, त्यामुळे माफ करा. हे अंबऋषी संस्थान आणि आम्ही पिंडीचे दर्शन घेतले आणि भोलेनाथाचे दर्शन घेतले.